या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यायचा आहे। सन्माननीय तुकाराम शेठ गुरबाडकर कातोळी गावचे रहिवासी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ 500 रुपयाची देणगी आलेली आहे। त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे स्पर्धा पार पडत असताना श्रीयुत सुभाष शेठ साळवी टेरवगावचे रहिवासी यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत। त्यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार। चला सामन्याला सुरुवात आहे। दोन्ही पंचांना शुभेच्छा आहेत, दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत। मित्रांनो आपण सामन्याला सुरुवात करतोय। श्रीसंत गोरा कुंभार प्रीमियर लीगचा हा पहिला चेंडू टाकला जाईल। समर्थ 11 कडून अजय मुंबारकर वहाळ गावचा सुपुत्र या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय समर्थ 11 संघाचं। पहिला चेंडू टाकला जाईल। राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राइक वरती राहुल कुंभार आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आहे दिनेश। पहिला चेंडू आहे आणि सुरेख सुरुवात होते, बाद होतोय, गडी बाद होतोय। बघा पहिली सुरुवात आहे आणि पहिल्या चेंडूवरती सुरुवात केली जाते। पण अजय या ठिकाणी खातं उघडतोय। या लीगच्या माध्यमातून पहिला गडी मिळवण्याचा मानकरी ठरतोय अजय मुंबारकर समर्थ 11 संघाकडून। बघा एक चेंडू टाकून झाला, बॅटची एक घेऊन चेंडू गेला सीधा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। मंगेश घुडेकर या ठिकाणी यष्टी रक्षण करतात। सुरेख यष्टी रक्षण आहे। चला पुढचा प्लेअर पाठवा। नक्कीच मालक जनार्दन मालवणकर या ठिकाणी खुश असणार आहेत। मित्र हा आनंद असतो कारण पहिल्या चेंडूवरती तुम्ही 11 नवीन खेळाडू घेऊन खेळताय। ही तुमची कमबॅक आहे, सुरुवात आहे आणि पहिल्या चेंडूवरती तुम्हाला यश मिळतंय। जीवनामध्ये आयुष्यामध्ये गणित आहे, वेल बिगिन हाफ डन। क्रिकेटमध्ये पहिला चेंडू पहिला क्षेत्ररक्षक ज्या वेळेला चांगली कामगिरी करतो त्यावेळेला ही तुम्हाला येणाऱ्या गोलंदाजासाठी महत्वाची गोष्ट असते। या ठिकाणी सुरेश शेठ कोलतरकर वालोपे गावचे रहिवासी 501 रुपयाची देणगी आलेली आहे। त्याचप्रमाणे तुकाराम शेठ टेरवकर पेडेगावचे रहिवासी यांच्याकडून 500 रुपयाचं सहकार्य आलेलं आहे। या सर्वांचाच आयोजन समितीच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार। पुन्हा आम्ही जातोय सामन्याकडे। 2 चेंडू टाकून झालेत। पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला, बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला आणि यानंतर दुसरा चेंडू टाकला होता, तो गेला होता लेग गलीतून चेंडू जात होता बॅकवर्ड शॉट लेग कडे आणि एक धाव मिळाला। स्ट्राइक वरती येतील आता सलामीचे नॉन स्ट्राइक एंड वरचे दिनेश घुडेकर आणि नॉन स्ट्राइक एंड वरती वन डाऊनचा खेळाडू संजय कुंभार। पुन्हा आपण जातोय सामन्याकडे। आपल्या बॉलिंग मार्क वरती अजय सुरेख कमबॅक आहे। 2 चेंडू टाकलेत, एक धाव झालेत आणि या वेळेला होम ग्राउंड वरती खेळताना ज्यांचा आज वाढदिवस आहे दिनेश घुडेकर हा देखील सुरेख चेंडू आहे। बघा एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मधून खेळण्याचा प्रयत्न आहे। 2-3 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत, 6 खेळाडू तुमच्या मैदानाच्या आत आहेत आणि अशा वेळेला तुम्ही पॉवर प्ले मध्ये ओव्हर टाकताय। सुरेख गोलंदाजी या ठिकाणी अजय मुंबारकर। आज खऱ्या अर्थाने खेळाडूंची चाचपणी असणार आहे। खेळ हा माध्यम आहे, मात्र संपूर्ण समाज युवा वर्ग एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही पार पाडतोय। वालोपे गावचे रहिवासी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे। आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक आभार। नक्कीच ही आज पर्वणी असणार आहे। आपण बघतोय समालोचन कक्षामध्ये देखील आज फुल हाऊस असणार आहे। येणारे 2 दिवस या समालोचन कक्षामध्ये आम्हाला मान्यवर असणार आहेत, पाहायला मिळणार आहेत। tenniscricket.in च्या माध्यमातून त्यांचे प्रोप्रायटर आणि सर्व सहकारी यांची नावं आम्हाला आजपर्यंत पोहोचली नाहीयेत। दिनेश गुडेकर आपण कमेंटर बॉक्स मध्ये प्लीज या। दिनेश गुडेकर
tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पार पाडतोय. त्या सर्व टीमचं देखील आम्ही स्वागत करतोय, कारण आज तुमच्या ध्वनी चित्रणातून आम्ही आज जगभर पोहोचतोय. आपले देखील हार्दिक हार्दिक आभार. पुनश्च शब्दसंबंधानं आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. फलंदाजाचं नाव, फलंदाजाचं नाव सांगा जर तुमच्याकडे 11 खेळाडू असतील. सुयश चेंडूवरती जाईल. या वेळेला खराब क्षेत्ररक्षण आहे. मित्र, क्रिकेटमध्ये तुम्हाला फक्त चेंडू हातात ठेवणं गरजेचं असतं, कारण 45 यार्डच्या बाहेर जर तुम्ही असाल तर जर चेंडू हातातून उठला तर जो मधला 20 ते 25 मीटरचा जो पट्टा असतो त्याच्यामध्ये एक धाव काढणं अतिशय सही सलामत फलंदाजाला ते सही सलामत पडत असतं. आणि म्हणून तुम्ही क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण महत्वाचं असतं, कारण टीम वर्क महत्वाची असते. यावेळेला स्ट्राईक वरती आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी नाहीये. प्लीज आपण पाठवा. जर बाद झालेला कोणी खेळाडू असेल आणि तो जर समालोचन कक्षामध्ये सुरेख कमबॅक आहे. सुरेख सुरुवात आहे ही कमबॅक म्हणता येणार नाही, चांगली सुरुवात म्हणता येईल, वेल बिगिन म्हणता येईल अजय मुंबारकरची आणि संत घोरोबा काका 11 संघाची. कारण ठीक आहे, तत्पूर्वी आपण या ठिकाणी आमचे पुन्हा एकदा एक देणगीदार आहेत, आमचे दाते आहेत, त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य लागतंय. अरुण लक्ष्मण कुंभार, युवा आघाडी उपाध्यक्ष, वहाळगावचे रहिवासी, यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. सीताराम टेरवकर साहेब, पेडेगावचे रहिवासी, यांच्याकडून 500 रुपयाची, माफ करा, रामपूर गावचे रहिवासी आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही आभार व्यक्त करतोय. बघा, पहिलं षटक संपतंय. अजय मुंबारकरने 6 षटक टाकले. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू गेला होता, गडी बाद झाला होता. त्यानंतर एक धाव दिलेली होती, त्यानंतर पुन्हा गडी बाद झाला होता आणि आता 3 धावा होत आहेत. चला, टीम मीटिंग मध्ये जास्त वेळ घ्यायचा नाहीये, कारण आपल्याला ऑलरेडी नियमावली पाठवून झाली होती. मित्र, वेळेचं कंपल्सरी बंधन असणार आहे. चला प्लीज, पुन्हा नवीन गोलंदाज नाव सांगायचंय. सुनील पादड, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतील सुनील पादड. बघा, पहिलं षटक टाकलं होतं, 2 गडी बाद केलेत आणि 3 धावा दिल्या होत्या. सुरेख कमबॅक केली होती, सुरेख सुरुवात होती अजय मुंबारकरची. संत प्लीज रिक्वेस्ट आहे, टाइमपास करायचा नाहीये. बरोबर आपल्याला 4 ते 5 वेळेला कॉल देऊन झालाय. संपूर्ण नियमावली आपल्याला सांगण्यात आली होती आणि गेल्या 2 दिवसामध्ये आपल्यापर्यंत एक निर्णय कळवण्यात आला होता, जो शेवटच्या नियमावलीमध्ये नियम क्रमांक 13 होता. अतिरिक्त जे नियम असतील ते आम्ही तुम्हाला 10 मिनिटं आधी सांगू. आपल्याला संपूर्ण नियमावली पाठवण्यात आलेली होती. सुनील पादड यावेळेला गोलंदाजीवरती येतील. सुनील पादळ यांची गोलंदाजी असेल यावेळेला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतील. बघा, पहिला
त्या ब्लॉकर होल्ड मध्ये बरोबर कमरेचा टप्पा घेऊन टाकला होता, मात्र चेंडूला टोलवलं जातंय लेग गलीमध्ये आणि एक धाव मिळेल. यावेळेला नॉन स्ट्राईक एंडवरती प्रदीप शिरकर मात्र यावेळेला रनअप घेतला जातोय आणि हा फलंदाज जो मगाशी 3 नंबरवरती खेळायला आला होता तो पण चेंडू सापडला नाही. तुम्ही एक धाव रोखू शकत नाहीये. 5 षटकाचा सामना खेळवायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिलं चेंडू टाकून झालाय आणि 5 धावा झाल्यात आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचे 2 महत्वाचे खेळाडू हे तंबूमध्ये परतलेत. पुन्हा सुनील पादड यांचा पुढचा चेंडू आहे. दिशा सुरेख होती, गती सुरेख होती आणि चेंडू निर्धाव जातोय. डाव्या एष्टीच्या वरून चेंडू जातोय. नक्कीच हा फलंदाज चाचपडत खेळणार आहे. स्वतः संघ मालक प्रदीप शिरकर राईट आर्म राऊंड द विकेट. कारण डाव नसती तर एकच धाव होती, मात्र दुसरी धाव घेतली जात नाहीये कारण आपल्याला विकेट राखून ठेवायचं आहे. 2 धावा काढल्या जातात. केवळ एक धाव जिथे होती त्या ठिकाणी 2 धावा काढल्या जातात. तुम्हाला फक्त चेंडू हातामध्ये ठेवणं गरजेचं होतं. एक तिरी एक मेरी, कारण आधी 2 धावा काढल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा डॉट चेंडू जातोय. म्हणजे इथे आम्हाला मैत्री बघायला मिळतीये. मात्र क्रिकेटमध्ये मैत्री महत्वाची नसते मित्र. आणि ही गरज नव्हती. हा तुम्ही बोनस देताय. पुन्हा थ्रो होतोय, गचा थ्रो, मात्र फलंदाज या ठिकाणी धाव घेत नाहीये. बघूया या ठिकाणी संघ मालक चेंडू 6 चेंडू टाकून झालेत. बघा, पहिला चेंडू 1 धाव, दुसरी चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथी चेंडू 2 धावा, 5वा चेंडू निर्धाव आणि 6वा चेंडू 1 धाव. एकूण 1 2 4 आणि 6 धावा या षटकामध्ये निघाल्या आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा निघाल्या आणि पहिल्या षटकामध्ये 3 धावा निघाल्या होत्या. 8 धावा होत आहेत. षटक संपतंय. कृपया आपण वेळ घालवायचा नाहीये. चला प्लीज, पुन्हा विनंती राहील, आपण सामना सुरू ठेवायचा आहे. गोलंदाजाचं नाव महेश साळवी. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन महेश पडवेकर कॉमेंट्री बॉक्स जवळ या. महेश पडवेकर. सुरेख तर होतोय. 2 धावा रोखू शकत नाहीयेत. फटका सुरेख होता, मात्र प्रहार तेवढा मोठा नव्हता कारण चेंडू सीमारेषे बाहेर जाईल वाटत होता, पण चेंडू अडवला जातोय. 2 धावा मिळत आहेत. हा सुरेख चेंडू आहे. पुन्हा कमबॅक. होता तो चेंडू डॉट केला होता. धाव संख्या होती 11. 2 गडी बाद 11. सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक, सुरेख गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय आपल्याला गौरव काका 11 संघाकडून. अर्थात संघ मालक खुश असणार.
टाकला जातोय, पंचांवरती दबाव टाकला जातोय. दोन्ही मातबर पंच आहेत या पंचकृषीमध्ये. त्याचप्रमाणे या पंचकृषीच्या बाहेर ज्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर आपल्या पंचगिरीचा ठसा उमटवलाय ते निलेश तेरवकर देखील या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी पार पाडतायत. त्याचप्रमाणे ज्यांना क्रिकेटचा वारसा लाभलाय ते सन्माननीय मांडके साहेब हे देखील या ठिकाणी स्वैर कॉल येतोय, अवांतर कॉल येतोय, एक डाव मिळतोय. पुन्हा पुलटॉस चेंडू आहे. संघ नायकांनी आणि संघ मालकांनी प्लीज कॉमेंटरी बॉक्स मध्ये या. फक्त संघ मालक आणि संघ नायक येतील, अतिरिक्त कोणी येणार नाही. पुन्हा महेश साळवी यांचा पुढचा चेंडू आहे. पुन्हा सुरेख टप्पा आहे, सुरेख गती आहे. हा फलंदाज थोडासा चाचपडत खेळतोय. नक्कीच गोलंदाजी सुरेख होते, कारण मी मगाशी म्हटलं होतं की वेल बिगिन हाफ डन. ज्या वेळेला तुम्ही मर्यादित षटकांचा खेळ खेळता आणि त्यावेळेला पहिला गोलंदाज जेव्हा सुरेख कामगिरी करतो त्याचाच सुरेख परिणाम, त्याचा दुष्परिणाम म्हणता येणार नाही, त्याचा फायदा हा पुढच्या येणाऱ्या गोलंदाजांनी घ्यायचा असतो. कारण मी मगाशीच म्हणालो होतो, ज्या वेळेला दिनेश गुडेकर यांचा झेल घेतला होता त्यावेळेलाच म्हटलं होतं की ही कॅच नव्हती, ही मॅच होती. कारण होम ग्राउंड वरती महत्वाचा खेळाडू तुम्ही बाद करताय, हे तुमचं सुरुवातीचं पहिलं यशाच्या दिशेने टाकलेलं पाऊल होतं. आणि आपण त्याचा जो फटका आहे तो फटका बघतोय. या ठिकाणी धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचते. 2 गडी बाद झालेत. तिसरं षटकही संपलंय. बघा, पहिलं षटक अजयने टाकलं, 3 धावा दिल्या. त्यानंतर सुनीलने षटक टाकलं, 5 धावा दिल्या. आणि त्यानंतर महेशच्या हा सुरेख गोलंदाज आहे अजय मुंबारकर. खास पुण्यावरून ट्रॅव्हल ऑन करून तो या ठिकाणी डायरेक्ट मैदानामध्ये दाखल झालाय. अजय मुंबारकर सुरेख गोलंदाजी आहे, ज्यानं पहिलं गोलंदाज टाकलं होतं. 10 ते 12 फलांचा रनअप आहे. आणि हा सोयरी चेंडू आहे, डाव्याष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आहे. आता गती चांगली आहे, मात्र दिशा भरकटती आहे. हा पहिलाच अवांतर चेंडू टाकला जातोय या सामन्यामध्ये अजयच्या माध्यमातून. अजयचं वैयक्तिक अवांतर चेंडू केला होता, पहिला गडी बाद केला होता आणि सुयश पडवेकरने झेल घेतला होता. एक छोटा खेळाडू आहे या स्पर्धेतला, कात्रोळीचा सुपुत्र आहे, एक उगवता खेळाडू आहे. आणि त्याचप्रमाणे आपण लिजंड खेळाडू देखील बघणार आहात. आणि अर्थात हे माध्यम आहे ते श्रीसंत गोरा कुंभार प्रीमियर लीग 2021 आणि त्याला सहकार्य लाभतंय ते श्रीसंत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूणच्या वतीनं ही स्पर्धा आपण पार पाडतोय. आणि आज संपूर्ण युवा वर्गाला एकत्र येण्याचं हे माध्यम आहे, हे व्यासपीठ आम्ही उपस्थित करतोय. आणि हे व्यासपीठ उपस्थित होत असताना आम्ही tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण सर्वांसमोर लाईव्ह स्वरूपात आणतोय. दरम्यान टेरवकर स्टार 11चे मालक श्रीयुत रवींद्रजी टेरवकर यांचे चिरंजीव निलेश टेरवकर या ठिकाणी पंच त्यांचे दौरे सुरू आहेत. आपण काही दिवसांपूर्वी झालेली योगी प्रीमियर लीग जर पाहिली असेल, जी रामपूरमध्ये झाली, त्याचप्रमाणे लोटे गावामध्ये जी लीग मॅच झाली होती, त्या ठिकाणी आज लोटेचे कर्मभूमी ज्यांची लोटी आहे ते निलेश टेरवकर या ठिकाणी आज आपले समाज बांधव आहेत, आपले सहकारी आहेत. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये देखील ते आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, जे मेन पंचांची कामगिरी या सामन्यामध्ये करतात. टेरवकर पुन्हा एकदा आम्ही जातोय सामन्याकडे. धावसंख्या होते 15. आता मात्र अजय थोडासा मगाच्या तुलनेमध्ये चाचपडताना दिसतोय, कारण मगाशी सुरेख पहिली सुरुवात केली होती, आता आल्या पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. आणि त्यानंतर पुन्हा
पादड यांच्याकडून 501 रुपये आलेलं जात आहे. हाही परिणाम आहे, कारण मगापासून जे आमचे देणगीदार आहेत ते सडळ रस्ते मदत करतायत आणि त्याचा देखील एक चांगला परिणाम आम्ही समालोचन बॉक्स मध्ये बघतोय. सुरेश पादड मिरणे गावचे रहिवासी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीनं, आयोजन कमिटीच्या वतीनं या गोरा कुंभार प्रीमियर लीग मध्ये KPL मध्ये आम्ही आपला हार्दिक होता, कारण तुमच्याकडे चौथं षटक चालू होतं. विकेट तुमच्या हातामध्ये आहेत आणि तुमची धावसंख्या अतिशय कमी आहे आणि हा सगळ्यात मोठा फटका होता तो अजयने या होता. आणि मी निवळकर वॉरियर्सचे सर्व खेळाडू समालोचन कक्षाच्या बरोबर उजव्या बाजूला आपण त्या ठिकाणी जमाल, किंवा जे मागच्या बाउंड्रीच्या मागे जे पॅव्हेलियन आहे त्या पॅव्हेलियन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी हजर राहायचंय. निवळकर वॉरियर्सचे सर्व सहकारी. विकेट म्हणजे यापुढे होणारा सामना असेल तो निवळकर वॉरियर्स आणि तेरावकर स्टार 11 दोन मातब्बर संघाच्या दरम्यान सामना होणार आहे. पहिल्या षटकापासून सामना आक्रमक राहणार आहे तो, कारण दोन्हीकडे 22 खेळाडू महत्वाचे आहे आणि आम्ही धावसंख्येकडे जातोय. 16 धावा होत आहेत. 16 4 षटकानंतर 16 धावा होत आहेत आणि 4 खेळाडू बाद होत आहेत. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला गोरा कुंभार 11 संघाकडून. तेरावकर स्टार 11 आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला एकत्र यायचंय. निवळकर वॉरियर्स आपण पॅव्हेलियन जे मागे बांधलेलं आहे त्या ठिकाणी एकत्र यायचंय. दीपेश पडवेकर या ठिकाणी गोलंदाजीसाठी येईल. हा तनाळीचा सुपुत्र आहे. शेवटचा हाणामारीचा षटक घेऊन येत आहे. मित्र, मर्यादित षटकामध्ये शेवटचा षटक हे हाणामारीचं असतं. शुद्ध ग्रामीण भाषेत जर रांगड्या टार्गेट टोटल ठेवणं गरजेचं आहे. चेसिंग टोटल ठेवणं गरजेचं आहे आणि शेवटच्या षटकामध्ये तुम्ही खेळताय. फक्त 4च्या सरासरीने तुम्ही चालताय. 18 धावा होत आहेत, म्हणजे 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. बघा, फक्त थ्रो गरजेचं आहे. तुमचं कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे. संवाद महत्वाचा आहे तुमच्या 2 खेळाडूंमधला. पुन्हा दीपेशचा पुढचा चेंडू आहे. राईट आर्म द विकेट. हा मटकाफोड गेम आहे. अतिशय सुरेख चेंडू उसळला जातोय. विकेट किपर सुरेख कामगिरी करतायत. होम ग्राउंड वरती विकेट किपिंग सुरू आहे. मंगेश घोडेकर. हा दिशाहीन चेंडू आहे. डाव्या ष्टीच्या बाहेर जातोय चेंडू. 19 धावा होत आहेत. या षटकामध्ये हाणामारी होणे गरजेचं आहे, कारण आम्ही अजूनही चेंडू सीमारेषेच्या बाहेर
5वा गडी बाद होतोय तुमचा. गडी बाद होत आहेत. अप्रतिम थ्रो होता, फक्त चेंडू कॅच करणं गरजेचं होता. याही चेंडूवरती तुम्हाला यश मिळालं असतं. पुन्हा संघ नायक खुश असणार आहेत. फक्त त्याला टॉस साठी यायचंय. चला निवडकर वॉरियर्स संघ मालक टॉस साठी या आणि टेरावकर स्टार 11 टॉस साठी या. चला बोथ कॅप्टन प्लीज कम टू द टॉस. बोथ कॅप्टन निवडकर वॉरियर्स अँड टेरावकर स्टार. 21 धावांचं टार्गेट आहे. सामना टाय झाला तर तुम्हाला यायचंय कारण आपण लाईव्हच्या माध्यमातून खेळतोय. प्लीज रिक्वेस्ट असणार आहे आपल्याला, सहकार्य गरजेचं आहे. सर्व संघ नायकांना विनंती आहे, संघ मालकांना आपले सर्व खेळाडू आपण तयार ठेवायचे कारण ऑलरेडी 11:30 वाजून गेलेत आणि आपल्याला पूर्ण 2 दिवसामध्ये ही स्पर्धा संपन्न करायची आहे. खूप दूरवरून आपण पूर्ण चिपळूण तालुक्यातून या स्पर्धेसाठी आपले सर्व युवा कार्यकर्ते युवा खेळाडू या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे प्लीज विनंती असणार आहे आपल्याला वेळेचं बंधन हे सर्वांवरती असणार आहे कारण या स्पर्धेचा पहिलं पाऊल आपण टाकलंय. पहिले सत्र यशस्वी झालंय. आपण दुसऱ्या सत्राकडे वाटचाल करणार आहोत आणि ती वाटचाल होत असताना सगळ्यांवरती वेळेचा नियम हे बंधनकारक असणार आहे. चला फलंदाज पाठवा. बॉलर नेम संजय कुंभार. संजय या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतील. समर्थ 11 संघाकडून पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेचं असेल. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील, 7 खेळाडू सर्कलच्या आत असतील.
अजय मुंबारकर आणि मंगेश घुडेकर या ठिकाणी सलामीला येतील. 21 धावांचं टार्गेट आहे. 4 धावांची जरी सरासरी ठेवली तरी हा संघ आरामात विकेट हा सामना जिंकू शकतो. मात्र मित्रांनो, क्रिकेट ही अशी संकल्पना आहे, अशी परिभाषा आहे जिचं वर्तमान आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाहीत. पहिल्या सामन्यामध्ये आपण आहोत. पहिली इनिंग झाली. समर्थ 11 संघाकडून 21 धावांचं टार्गेट मिळालंय. संत गोरा कुंभार चिपळूण संघाला, संत गोरोबा काका 11 संघाला, आणि 21 धावांचं टार्गेट पार करण्यासाठी संजय कुंभार या ठिकाणी डायरेक्ट मुंबईवरून ट्रॅव्हल ऑन होते आहेत मिरवण्याच्या भूमीवरती. आणि संत गोरा कुंभार प्रीमियर लीग मध्ये आज आपल्या संघाकडून पहिले षटक टाकतील. बघूया तुम्ही काय करताय, कारण अजयनं पहिली कामगिरी केली होती. तोच अजय आता तुम्हाला समाचार घेण्यासाठी समोर उभा आहे. ही तुम्हाला संधी असणार आहे. 21 धावांचं टार्गेट है, तिथून गोलंदाजी करावी लागेल. नमस्कार दोस्तों, मैं हूं विक्रांत. फिर एक बार सभी दर्शक और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हुआ श्री संत गोरा कुंभार प्रीमियर लीग 2021 में हम आपका स्वागत करते हुए पहली गेंद लेकर आया है और ये इशारा है वाइड गेंद का. लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद 21 रन का टारगेट है. आपने जो ऊपर वाला 1 रन था वो दिया है. अभी आपको 30 गेंद डालनी पड़ेगी और 30 गेंद में 20 रन रोकना पड़ेगा. संजय काउंटी का पहला, पारी का पहला ओवर लेकर राइट आर्म और द राइट आर्म या स्पर्धेतला आम्ही पहिला षटकार बघतोय. नक्कीच संघ मालक खुश असणार आहेत. जो गोलंदाज पहिला षटकामध्ये ज्यानं गडी बाद केला होता, या मिळाल्या 6 धावा. दणदणीत षटकार. धुंदीत जगतोय. आज स्वतःच्या धुंदीत खेळतोय अजय, आणि नक्कीच ही धुंदी उतरावी लागेल ते गोलंदाजाला. आता रॉयल बनतोय तो. मात्र गाणं कोणासाठी आहे, अजयसाठी आहे की संजयसाठी आहे? संजय आणि अजय दोघांकडे जय आहे, जय फॅक्टर आहे. मात्र या सामन्यामध्ये कोणाचा जय होतोय तो आम्ही बघणार आहोत. दबाव टाकला जातोय, हा दबाव टाकला जातोय कारण कारण विकेट महत्वाची असणार आहे. शेवटपर्यंत पंच दाद देत नाही तोपर्यंत घेतलं जाणार आहे. कारण मी मगाशीच सांगितलं होतं की 21 धावा जरी असल्या तर तुम्ही दबाव टाकणार आहात आणि हा दबाव महत्वाचा असणार आहे. नक्कीच पंचांना विचार केला जाईल. पंच आता संवाद साधतील, कारण क्रिकेट प्रमाणे जीवनाचा नियम आहे, संवाद घडला नाही तर विसंवाद घडतो. सलामीचे 2 फलंदाज तयार ठेवायचे. निवळकर वॉरियर्स आपण तयार राहायचंय. हा निर्धाव चेंडू आहे. पुन्हा संजय टू अजय. म्हणालो होतो. अप्रतिम. विकेट म्हणजे चुकला तो संपला. त्याने कॅच घेतला होता. युट्यूबच्या माध्यमातून आज जग जाहीर होत आहे. त्यामुळे बाप्पा निवळकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. संजय, आपण सामना संपल्यानंतर येऊन हे पारितोषिक घेऊन जायचंय. शुभम, आपण पारितोषिक घेऊन जायचंय. बघा, नक्कीच आमचे मान्यवर खुश असणार आहेत. मी मगाशी म्हणालो होतो दोघांकडे जय आहे, मात्र जय कुणाला मिळते बघूया. आता अजय बाद जातोय. प्लीज रिक्वेस्ट आहे, आपल्याला नियम क्रमांक 5 देण्यात आला होता. आपण लाईव्हच्या माध्यमातून खेळतोय. आपलं जे सेफ्टी गार्ड असेल ते आपण पॅव्हेलियनच्या मागे घालून यायचंय, अन्यथा आपल्याला 2 रनांची कंपल्सरी पेनल्टी देण्यात येईल.
दीपेश येईल गोलंदाजीसाठी, तो शेवटचा षटक घेऊन आला होता. तो दीपेश नक्कीच अजून एक जर गडी बाद झाला तर इटका जबाब पत्तर से होणार आहे. कारण मी मगाशीच म्हणालो होतो, ज्या वेळेला ही इनिंग सुरुवात झाली त्या इनिंगच्या आधी मी म्हणालेलो की क्रिकेट ही अशी संकल्पना आहे ज्याचं भविष्य आपण शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही. दिनेश गुडेकर फलंदाजीमध्ये सबसेल फोल ठरलेत, मात्र आता होम ग्राउंड आहे, वातावरणाचा भौगोलिक परिस्थितीचा अंदाज असणार आहे त्यांना, आणि या वेळेला त्यांना मार्गदर्शकाची भूमिका बजावी लागणार आहे. सुरुवात केली होती, आता संजय सुरुवात करतोय. म्हणजे आज देखे जरा किसमे कितना है दम. आता या चेंडूमध्ये आपण बघतोय पुढचा येणारा चेंडू हा दोघांसाठी महत्वाचा असणार आहे. कारण जर चेंडू निर्धाव गेला तर धाव संख्या आणि चेंडूची संख्या यातला जो फरक आहे तो कमी होत जाणार आहे, आणि जर फरक कमी होत गेला तर तुम्ही तुमच्यावरती स्वतः दबाव ओढवून घेणार आहात. आणि पॉवर प्लेचं षटक आहे, फक्त 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर राहणार आहेत. आपण तो चेंडू आहे पावलं थ्रू मध्ये, मी मगाशीच म्हणणारा चेंडू बघा, मगाशी अजयने कामगिरी केली होती, आता संजयने केलेली कामगिरी आहे. अजय फ्रॉम पुणे आणि संजय म्हणजे चुकला तर संपला. फक्त 8 धावा झालेत, 4 ची सरासरी राखायची होती, धावा झाल्यात 8. आता आम्ही बघणार आहोत 24 चेंडूंमध्ये कोण कोणाची लावतोय वाट. समर्थ 11 की श्रीसंत गौरव काका 11. नक्कीच बघा, पुणे विरुद्ध मुंबई, पहिल्यांदा आला पुण्याचा गोलंदाज, एक गडी बाद केला होता पहिल्या इनिंग मध्ये, आणि आता मुंबई नगरीचा गोलंदाज आला होता आणि त्याने 2 गडी बाद केले होते. हा गोलंदाज बॉलर नेम मदन पडवेकर, आणि यावेळेला आपल्या होम ग्राउंड वरती स्ट्राईक वरती मंगेश गुडेकर. हा मोठा मासा आहे, हा मासा गळायला लागला तर हा, आणि मासा गळायला लागला मान्यवराला खुश करण्याची संधी पण देतोय. विकेट म्हणजे चुकला तर संपला. महेश साळवी येत आहेत, बघूया काय होतं. हॅट्रिकचा चान्स असणार आहे. आम्ही षटकार बघितला, चौकार बघितला नाही, धावबाद बघितला, फक्त आम्हाला हॅट्रिक बघायची बाकी आहे, आणि हा हॅट्रिकचा चेंडू असणार आहे. आणि जर असं झालं तर पुन्हा बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था होईल ती गौरव काका 11 संघाची. हा गोलंदाज काय करतोय बघूया. मदन, नक्कीच पहिलीच मदन पिचकारी मारली होती आणि ती पिचकारी बरोबर यष्ट्यांवर बसली होती, आणि मंगेश गुडेकर बॅक टू द पॅव्हेलियन. या वेळेला महेश ऑन स्ट्राईक, हा सीमारेषेच्या बाहेर जाणार. बघा आता इटका जबाब पत्तर से 2 गडी बाद झाले होते, आणि पुढच्या चेंडूवरती 4 धावा, 12 धावा होत आहेत. 12, अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. निळकर वॉरियर्स फलंदाज तयार ठेवा. टेरोको स्टार 11 सामना संपला की सामना संपल्यानंतर विजय गुडेकर आणि ओमकार पालकर आपण तडक दोघांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आपण जातोय सामन्याकडे. 21 धावांचं टार्गेट आहे, 2
षटक संपलेत. सॉरी, दुसरं षटक सुरू आहे. मदन याचं हे षटक सुरू आहे. एक गडी बाद झाला होता पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर 4 धावा मिळाल्या आहेत. 12 धावा झाल्यात. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आता जर धावसंख्या थोडीशी टार्गेट टोटल असतं, चेसिंग टोटल असतं, तर या सामन्यामध्ये नक्कीच रोमांचकता असती. पण उरलेल्या 9 धावांमध्ये देखील आम्हाला रोमांचकता बघायला मिळू शकते. पुन्हा मदन टू महेश. आता म फॅक्टर काम करतोय, एम फॅक्टर काम करतोय आणि हा एकच धाव मिळेल. लेग स्लिपच्या वरून जाणारा चेंडू होता. लॉंग लेगच्या पट्ट्यात चेंडू जात होता. स्वयंसेवक पाणी घेऊन जायचंय. खेळाडू थोडासा इंजुर्ड होतोय. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचंय प्लीज. सबस्टिट्यूशन केलं जाईल. एक खेळाडू चेंज केला जाईल. या प्रदीप शिरकर आपण विश्रांती घ्यायचे. 1 शॉट. एक खेळाडू बाहेर होतोय. उरलेल्या संघांमधून, उरलेल्या खेळाडूंमधून या ठिकाणी सामना खेळवला जाईल. चला, सामना सुरू ठेवायचा आहे. कृपया आमच्या मान्यवरांकडून पुन्हा पुन्हा सगळ्या खेळाडूंना सूचना येते की आपण खेळ करत असताना आपली काळजी घ्यायची आहे. पादड चेंडूवरती येतोय. पंधरा धावा होत आहेत. एक मोठा फटका गरज आहे. हा गडी बाद होऊ शकला असता, मात्र फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतोय. 17 धावा होत आहेत. आता खतरा असणार आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, कारण फक्त 4 धावा आहेत. हाच वेळी चेंडू आहे. एक अवांतर धाव मिळते. या कामगिरीची गरज नाहीये, कारण तुमच्याकडे धावसंख्या कमी आहे आणि तुम्ही अवांतर धावा टाकताय. नक्की समोरच्या संघाला हा ऍडव्हान्टेज होत असतो तुमच्या माध्यमातून. 18 धावा. चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही. षटक संपतंय. षटक संपतंय. 18 धावा होत आहेत. फक्त 3 धावांची गरज आहे. 3 षटकामध्ये 3 धावांची गरज. आता फक्त समर्थ 11ला या सामन्यामध्ये एखादा चमत्कारच विजय मिळवून देऊ शकतो. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा, शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंप.
विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे समर्थ 11 आपले देखील हार्दिक आभार. आपण उद्घाटनाच्या सामन्याचा मानकरी झाला होतात. निवेदन आपल्या शुभहस्ते द्यायचंय की या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या शुभहस्ते पारितोषिक प्रदान करू. शुभम शिरकर या ठिकाणी आमचे सन्माननीय प्रकाश सेठ साळवी आपल्याला विनंती आहे आपण जे मगाचा कॅच होता तो कॅच पारितोषिक बाप्पा निवळकर यांच्याकडून आलं होतं आणि बघा या ठिकाणी बाप्पा निवळकर यांच्याकडून पारितोषिक दिलं जात आहे 3GN 439413 या क्रमांकाची जी नोट होती 100 रुपयाची नोट. बघा जांभळी जर्सी आहे आणि जांभळे पारितोषिक आहे. पारितोषिक घेऊन जात आहे शिरकर शुभम शिरकर या स्पर्धेतील जे उत्कृष्ट झेल टिपला होता सन्मान्य प्रकाश साळवे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं गेलंय. थँक्यू. आपल्याला पुढच्या खेळासाठी शुभेच्छा. यानंतर समालोचक